दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास मात्र आता महागलेला आहे। 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचं तिकीट आता दुप्पट झालेलं आहे। दिवाळीच्या निमित्तानं विमान प्रवासाला नाशिककरांची आता सध्या पसंती मिळते। नाशिक दिल्लीचे दर हे 6000हून 500 वरून आता 18180 वरती जाऊन पोहोचलेत। नाशिक गोवा विमानाचं भाडं तर 15335 वर जाऊन पोहोचलं, तर नाशिकहून इंदोर, बंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद साठीच्या विमान तिकिटातही मोठी वाढ झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकमध्ये नाशिककरांचा कल आता सध्या विमान प्रवासाकडे केल्याचं पाहायला मिळतंय, काय कारण आहेत या संदर्भात? सिद्धेश, मागच्या काही दिवसांपासून विमान जो प्रवास आहे नाशिकमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात हे वाढलेला आहे आणि त्यातच आता दिवाळीचे सुट्ट्या लागलेल्या आहेत। त्यामुळे नाशिककरांची पसंती जी आहे ते विमान प्रवासाला आहे आणि त्यामुळेच जे तिकिटाचे दर आहेत ते जवळपास तिपटीने वाढलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते। नाशिक दिल्ली जो विमान आहे, खरं तर या विमानाचे दर आता 18180 रुपयेपर्यंत गेलेले आहेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे दर वाढलेले आहेत। फक्त दिल्लीच नव्हे, बेंगळूर, गोवा, त्याच पद्धतीने हैदराबाद इकडेही नाशिककरांचा जाण्याचा मोठा कल आहे। आगामी 26 ऑक्टोबर पर्यंत हे दर महागलेले असतील अशा पद्धतीचं माहिती आहे। त्यामुळे एकूणच नाशिककरांची जी पसंती आहे ते विमान प्रवासाला असल्याचं बघायला मिळतं। बर, नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि यानंतर घेऊया दिवाळी संदर्भातल्या काही बातम्यांचा आढावा।